की या शिर्डी विधानसभा मतदारसंघाच्या पूर्ण बॉर्डरवर मी तुम्हाला आवर्जून सांगतो, जर इथं कोणीही धर्माच्या नावावर आणि जातीच्या नावावर द्वेष पसरण्याचं काम केलं तर मग तुमची गाठ माझ्याशी आहे हे तुम्हाला मी स्पष्ट सांगतो. इथं कोणीच असुरक्षित नाहीये, इथं कोणाला संरक्षणाची गरज नाहीये, इथं हिंदूंना गरज नाही, इथं मुसलमानांना नाही. वर्षानुवर्ष आपण एकामेकाबरोबर राहिलोय, आज अचानक का संरक्षण पाहिजे? कोणत्या जातीच्या माणसाचं काम जात विचारून केलं जातं? आणि ज्यांना जातीवाद करायचा आहे, ज्यांना धर्मवाद करायचा आहे, मी तुम्हाला सांगतो ते करायचं असेल तर मला सांगा, मग आम्ही पण अर्ज करताना लिहू की तिथं धर्म लिहा. तुम्ही अर्ज करताना लिहा मी हिंदू आहे, मी मुसलमान आहे. तुम्ही जाती लिहा की मी मराठा आहे, मी माळी आहे, मी धनगर आहे, मी वंजारी आहे. तुमच्या मतदारसंघात 30 वर्षापासून तुमच्या नेतृत्वाने तुमचं काम करत असताना तुमची जात विचारली नाही तर ती जातीचं जे काही विष काही लोक पसरवण्याचं काम करतात, अजिबात नको. आपण समृद्ध आहोत आणि शिर्डी मतदारसंघ हे उदाहरण देशाला पाहिजे की हे एकमेव मतदारसंघ आहे की आपण साईबाबाच्या भूमीमध्ये आहोत. ज्या साईबाबांनी कधी धर्म आणि जातीमध्ये भेदभाव केला नाही, त्या साईबाबांचे अनुयायी म्हणून आपण तो संदेश पूर्ण देशामध्ये पोहोचवण्याचं काम या शिर्डीमधून झालं पाहिजे. सर्वसामान्य माणसाला, तो मुसलमान असो की हिंदू असो, 65 वर्षाच्या पुढे तिला ढोल लागतं, तिला काही फरक पडत नाही की काय चाललंय टीव्हीवर. मराठा असो माळी असो, तिला जर गरीब झोपडीमध्ये धान्य पाहिजे असेल तिला काही फरक पडत नाही काय चाललंय टीव्हीवर, धान्य द्या, हे काम केले पाहिजे. या जाती धर्माच्या सगळ्या राजकारणामुळं माझ्यासारखा एक सक्षम चांगलं काम करणारा माणूस या सगळ्यांचा बळी झाला आणि विकास मागे ठेवून माझा पराभव झाला. हे जर करायचं असेल तर कधीच विकास होऊ शकणार नाही. मुद्द्यावर राजकारण झालं पाहिजे. आणि जे बोलतात त्यांना पण हा प्रश्न विचारा की बाबा ठीक आहे, आम्ही तुम्हाला पण मतदान टाकायचा विचार करू, पण मला एक गोष्ट सांगा, आता आम्हाला इथं चारी आमची खांदायची आहे, जेसीबी लागतो, 1 लाख रुपये देता का डिझेल? देता का? पहा ना. हे बाकीचे सगळे लोक इनकमिंग साठी राजकारणात, आम्ही एकमेव परिवार आहोत जे आउटगोईंग साठी राजकारणामध्ये आहोत. आणि ते कोणीही करू नये, निदान माझ्या पाठीमागे असलेल्या लोकांनी तरी करू नये. बाकी ज्याला करायचं तरी करावं, पण मी या गोष्टीचं समर्थन करत नाही, ना कधी केलंय, ना भविष्यात कधी करणार. माझ्यासाठी सगळे लोक एक आहेत. जे त्याचे प्रश्न मांडले जात आहेत सरकार त्याला सोडवेल, जे सोडू शकतं सरकारकडून सुटेल, जे नाही सुटणार ते केंद्र सरकारकडून सुटेल. पण त्या गोष्टीसाठी आपण भांडून आपसात ही भावना निर्माण करू नये, जेवढंच मला आपल्या सगळ्यांना मांडायचंय.